काकोरी कांड, स्वातंत्र्याच्या इतिहासातील थरारक बलिदान. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बंदूक चालवावी लागतेच असं नाही. कधीकधी एक निर्णय, एक ट्रेन आणि काही तरुणांचं वेड धाडस संपूर्ण ब्रिटिश साम्राज्य हादरवून टाकतं. 1925 साल, ब्रिटिश सरकारचा खजिना आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे काही क्रांतिकारी युवक. ही आहे काकोरी कांडाची थरारक, भावनिक आणि प्रेरणादायी कथा. ब्रिटिश राजवटीखाली भारताची अवस्था दयनीय होती. शेतकऱ्यांचा घाम, मजुरांची मेहनत, सगळं काही जात होतं इंग्रजांच्या खजिन्यात. अशा काळात काही तरुणांनी ठरवलं, आता फक्त भाषणांनी नाही तर कृतीने उत्तर द्यायचं. रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, चंद्रशेखर आझाद, राजेंद्र लाहिरी, सचिंद्रनाथ सान्याल हे सगळे होते हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे शूर क्रांतिकारी. ब्रिटिश सरकारचा खजिना रेल्वेने लखनौला जात असल्याची माहिती मिळते. काकोरी नावाचं छोटंसं स्टेशन, आणि तिथेच होणार होता इतिहास. 9 ऑगस्ट 1925, संध्याकाळची वेळ, सहारनपूर लखनौ ट्रेन. अचानक ट्रेन थांबते. क्रांतिकारी आत शिरतात. ब्रिटिश खजिना लुटला जातो, पण एकही निरपराध प्रवासी जखमी होत नाही. हे दरोडे नव्हते, हे होतं स्वातंत्र्यासाठी केलेलं बलिदान. घटना झाल्यानंतर ब्रिटिश सरकार संतापतं. एका मागोमाग एक क्रांतिकारी अटक होतात. दीर्घ खटला, अमानुष शिक्षा. 19 डिसेंबर 1927, रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी हसत हसत भाषावर गेले. धर्म वेगळा पण देश एकच. त्यांचं रक्त सांगत होतं, भारत एक दिवस नक्कीच स्वतंत्र होईल. काकोरी कांडामुळे संपूर्ण देशात क्रांतीची ठिणगी पेटली. तरुणांना कळलं, स्वातंत्र्य भीक म्हणून मिळत नाही, ते लढूनच मिळतं. आज आपण स्वतंत्र आहोत, कारण कुणीतरी तेव्हा आपलं आयुष्य पणाला लावलं. काकोरीचे हे वीर कधीही विसरता येणार नाहीत. जय हिंद.